तर मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हा तिच्या अंडाशयात किती एग्ज आहेत ते तिच्या जन्मतः ठरलेलं असतं. वयाच्या 30मध्ये जर आपण प्रेग्नन्सीचा प्लॅन करत असू तर त्याच्यामध्ये शरीरामध्ये कोणते कोणते बदल झालेले असतात? ते की बायोलॉजिकल क्लॉक आपलं आहेच की जे कॉन्स्टंटली टिक करत जाते आणि ते बायोलॉजिकल क्लॉक की तुमचं वय वाढत जातंय, तुमच्या एग्सचा नंबर कमी होतोय, एग्सची क्वालिटी कमी होतीये. सर्वात मोठा कॅपिटल लेटर्स मध्ये मी प्रत्येक पेशंटला सांगते, PCOS ला काहीही ट्रीटमेंट नाही. हल्ली 20s किंवा अर्ली 30s मध्येही प्रीमॅच्युअर मेनोपॉज दिसायला लागलाय आणि तेही एक इन्फर्टिलिटीचं महत्वाचं कारण आहे. अनेकदा असं होतं की माझ्याकडे पेशंट बाई येते की मला मूल होत नाहीये, नवऱ्याला टेस्ट करायला सांगितली की नवरा रिफ्यूज करतो, पण त्या तिचं एकटीची जबाबदारी नाहीये ना ही मूल करणं. याच्यामध्ये 50% कॉन्ट्रीब्युशन हे पुरुषाचं आहे. नॉर्मल तुमचं सेक्शुअल लाईफ जरी असेल तरीही असं असू शकतं की तुमच्या सिमेनमध्ये किंवा तुमच्या वीर्यामध्ये 0 स्पर्म्स आहेत आणि शेवटी मातृत्व हे स्त्रीलाच करावं लागेल. जोपर्यंत पूर्णपणे तयार नसाल, फिजिकली म्हणा, इमोशनली, फायनान्शियली, या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तोपर्यंत तुम्ही मूल प्लॅन करू नका.